मध्ये गेली 30 वर्ष ग्राहकांच्या पसंतीस उतरलेले गोल्ड स्टार वॉच सेंटर गडिंग्लज। सर्व प्रकारची घड्याळे विक्री आणि दुरुस्ती करून मिळण्याचे गडिंग्लज एसटी स्टँड समोरील ग्राहकांचे विश्वसनीय ठिकाण। एक वेळ अवश्य भेट द्या। कडगाव गिजवणे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीची जाहीर प्रचार सभा आज कडगाव येथे संपन्न झाली। आम्ही ग्रामपंचायतीच्या वतीनं हा गाडा आखण्याचं काम गेली 3 वर्ष केला। मला सांगायला गावातून आनंद होतोय की गेल्या 3 वर्षापूर्वी आम्ही बांधकाम कामगारांचं काम असेल, आरोग्याचं काम असेल, अतिशय जोरामध्ये काम केलं आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या हातामध्ये या गावची सत्ता आली। सत्ता आल्या मला वाटते पहिल्याच महिन्यामध्ये आम्ही 8.5 कोटीच्या जलजीवन मिशनचे उद्घाटन केले, 3.5 कोटी रुपयाच्या 50 कॉन्क्रीटचे उद्घाटन केले। गावागावामध्ये जलजीवनमुळे सर्व रस्ते उकरून टाकले होते। पूर्ण रस्ते डांबरीकरण पिंड ब्लॉक करण्याचं काम या 3 वर्षामध्ये आम्ही साहेबांच्या माध्यमातून केलं। तरुण पिढीला क्रीडांगण नव्हतं, एक अतिशय देखणं क्रीडांगण करण्याचा प्रयत्न आम्ही केलाय। हे सांगण्याचं कारण की फक्त हे आम्ही करू शकतो म्हणजे आमचे नेते माननीय आमदार मुश्रीफ साहेब पाटील साहेब, आम्ही एक संकल्प सोडला आहे, महाराष्ट्रामधलं पहिलं गाव सोलर हे कडगाव होणार आहे। त्यासाठी आम्ही अतिशय मोठ्या प्रमाणात प्रयत्न केला आहे। 1 किलोवॅट साठी फक्त 10,000 रुपये मध्ये आपण 1 किलोवॅट बसवणार आहे आणि 20,000 रुपये मध्ये आपण 2 किलोवॅट असं 12.5 कोटीचा जो प्रोजेक्ट आहे तो आता अंतिम टप्प्यात आहे। माननीय आमदार मुश्रीफ साहेबांनी शब्द दिला, लागणारे जे निधी आहे तुम्ही माझ्या फंडातून कुठल्याही दिवशी उपस्थित करतो। परवा दिवशीच आमचे माननीय शिवसाहेबांच्यावर अंतिम चर्चा झाली पाटील साहेब आणि सगळं आम्ही जो लेखाजोखा मांडत असताना एक 50 लाख रुपये साहेब कमी पडत होते। मी सहज शिवसाहेबांना म्हटलं 50 लाख साहेब आम्ही जबाबदारी घेतो। ते शिवसाहेब पहिले बघायला लागले, आता जो गावचा सरपंच 50 लाखाची जबाबदारी कसा घेणार आहे। तर साहेबांना मी सांगितलं तुम्ही माझ्याकडे बघू नका, माझ्या पाठीमागे मोठा माणूस उभा आहे। आमदार मुश्रीफ साहेबांच्या जेव्हा मी तो शब्द देऊन आला आणि साहेबांनी 10 मिनिटात सांगितलं तो सांगतोय ना 50 मी 75 लाख देतो, ते काम पहिला पूर्ण करा। सतीशनाथचं काम जर तुम्हाला सांगायचं झालं, सतीशनाथ मला लक्षात नसेल, कोरोनाचा पिरियड होता, एक 30-35 वर्षाचा तरुण या गावामध्ये अत्यवस्थ झाला, मी त्या तरुणाचं नाव घेणार नाही। आणि तो तरुण आता जे उमेदवार आहेत त्यांच्या घरी त्यांचे कुटुंबीय गेले आणि मला की ऑक्सिजन लेवल कमी झाल्याने एखादा बेड मला उपलब्ध करून द्या। तो बिचारा मला माझ्याकडे काय नाही आणि माझ्या हातनं काय होत नाही, त्यांनी मला फोन लावला। सतीशनाथांना म्हटलं तरुण 35 वर्षाचा आहे, काही झालं तरी जगला पाहिजे आणि काहीही करा। 10 मिनिटांमध्ये मला फोन आला की 100 कोटीला पाठवून द्या, बेड उपलब्ध मी करून दिलाय। आणि आज तो सतीशनाथ तुम्हाला माहिती नसेल, तो आज तरुण जिवंत आहे आणि तो इथं सगळ्याला आहे, मी त्याचं नाव काही घेणार नाही। म्हणजे अशा पद्धतीचं काम, जे अडचणीचं जे काम आहे, मोठं काम आहे, ते काम करण्यात ताकदीची माणसं लागतात। त्या लोकांना अजून ग्रामपंचायत माहिती आहे, त्यांनी पंचायत समिती जिल्हा परिषद काय लढवणार। खरोखर मी त्यांच्या म्हणजे त्यांना माझं चॅलेंज आहे की खरोखर त्यांनी पंचायत समिती काय आहे आणि गावाला या 5 वर्षामध्ये पंचायत समितीच्या माध्यमातून एक 5 विकास कामं जर त्यांनी केलेली जर सांगितली असती तर मी प्रियंकाताईंचा अर्ज माघार घ्यायचा असं ठरवलं होतं आम्ही। खरं दुर्दैवानं त्यांनी काही ते चॅलेंज स्वीकारले नाही। त्यामुळं अशा प्रशासन न समजणाऱ्या माणसाला फक्त भावनिकतेच्या जीवावर निवडून न देता काम करणाऱ्या माणसाने तुम्ही पाठीमागे राहा आणि या गावचा विकास करून घ्या, एवढं सांगतो थांबतो। जनगर्जना लाईव्ह साठी कॅमेरामन जय्यद सय्यद सह लता पालकर गडिंग्लज।